नमस्कार. शरीव्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शरीव्स किचनमध्ये आपण हिवाळ्यात मिळणारे पदार्थ आणि त्यापासून आपण बनवणारे पदार्थ बघतोय. तर हिवाळ्यामध्ये छान छान आवळे मिळतात, छान भाज्या मिळतात, तशीच तोंडलीही खूप सुरेख मिळतात. तर तोंडल्यांची चव जी हिवाळ्यात असते ती पुन्हा कधीही भेटत नाही. तर आज आपण तोंडल्यांची साऊथ इंडियन स्टाईलनी भाजी करणार आहोत. तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया. आपल्याला तोंडल्याची भाजी करण्यासाठी सगळ्यात प्रथम तोंडली लागणार आहे. प्रत्येक ठिकाणी तोंडल्याला काहीतरी वेगळं म्हटलं जातं, म्हणून मी ही तोंडली दाखवण्यासाठी ठेवलेली आहे. ही कापून घेतलेली तोंडली आहे. त्याचबरोबर ओलं खोबरं आहे, कोथिंबीर आहे. फोडणी घालण्यासाठी आपण खाद्यतेल वापरू शकतो. खरं ह्याला नारळाचं तुम्ही तेल वापरलं तर चव अतिशय छान येते. मी आपल्या रेग्युलर खाद्य तेलामध्ये करून दाखवणार आहे. तर खाद्यतेलामध्ये फोडणी टाकण्यासाठी आपल्याला मेथ्या लागणार, मोहरी लागणार आहे, हळद लागणार आहे, हिंग लागणार आहे, लाल तिखट लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला सुकी मिरची लागणार, कढीपत्ता लागणार, टोमॅटो लागणार, कांदा लागणार आणि हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ लागणार आहे. तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया. पॅन गरम करून प्रथम पॅनमध्ये तुम्ही खाद्यतेल घालायचे. पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे आपलं. तर आता आपण भाजी करायला सुरुवात करायची. सगळ्यात प्रथम मी मोहरी घातलेली आहे, मेथ्या घातलेल्या आहेत आणि आता हिंग हळद नंतर घालणार आहे, कारण आपण ह्यामध्ये डाळी भाजून घेणार आहोत. हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि हे छान एकसारखं परतून घेणार. डाळी आपल्या गुलाबी व्हायला पाहिजे आणि मेथ्या पण आपल्या छान गुलाबी व्हायला पाहिजे. आता आपल्याला त्यामध्ये हळद आणि हिंग, हळद, हिंग, गॅस बारीक करायचा आहे, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता हे सगळं घालून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. आता त्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे. सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. छान कांदा परतला की त्यामध्ये आता आपण तोंडली परतून घेणार आहोत. आपली तोंडली छान परतून झालेली आहे. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घातलं की तोंडल्याला त्याचं स्वतःचं पाणी सुटायला लागणार आहे. आणि आता टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटो छान परतून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर घालायची आणि लाल तिखट घालायचं आहे. आपल्या आवडीनुसार लाल तिखट घाला, कारण आपण लाल सुकी मिरची पण घातलेली आहे त्यामध्ये. थोडंसं परतून झालं की आता आपल्याला भरपूर ओलं खोबरं वापरायचं आहे आणि ओलं खोबरं छान सगळ्या भाजीबरोबर परतून घ्यायचं. आता ओलं खोबरं आणि टोमॅटोचं पाणी त्या भाजीला मध्ये पण मिक्स होणार आहे आणि आता हे छान झाकून ठेवायचं आहे. आपल्या भाजीला छान वाफ आलेली आहे आणि आता भाजी शिजून तयार झालेली आहे. ही तुम्ही भाजी मऊ आंबोळे जी असते त्याच्यावर खाली छान लागते, पराठ्यावर छान लागते, त्याचबरोबर आपल्या चपातीबरोबर पण छान लागते, पोळीबरोबर पण छान लागते, कशाबरोबर पण ही भाजी छान लागते. एवन गरम गरम तूप भात आणि ही भाजी पण खूप मस्त लागते. तर आपण ही एका डिशमध्ये आता सर्व करूया.